No, we want the answers here. Everyone is here. You have to call them here. No, there are 300 people here. You have to call them here. 24 तास धावणाऱ्या आणि बदलणाऱ्या या जगात प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. या वेळेचा योग्य वापर व्हावा, वेळेत बचत व्हावी म्हणून तर आपण विमान प्रवासाचा महागडा पर्याय निवडतो. पण इंडिगो विमानानं प्रवास करणाऱ्या जवळपास 100 प्रवाशांच्या आयुष्यातील तब्बल 16 तास वाया गेलेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार इंडिगो कंपनीचं 6E17 हे विमान शनिवारी सकाळी 6:55 मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इस्तंबूलच्या दिशेनं झेप घेणार होतं. पण तांत्रिक अडचणीमुळे हे विमान तब्बल 16 तास लेट झालं. आता हे विमान रात्री 11 वाजता टेक ऑफ करेल अशी माहिती एअरलाइन्सनं दिली आहे. 6E17 हे मुंबई ते इस्तंबूल विमान तांत्रिक अडचणीमुळे उशिरा उड्डाण करत आहे. आम्ही याबाबत सर्व प्रकारे प्रयत्न करूनही आम्हाला सुरुवातीला ते फ्लाईट रद्द करावं लागलं. आता पर्यायी विमानाची सोय करण्यात आली असून रात्री 11 वाजता ते विमान टेक ऑफ करेल असं कंपनीनं सांगितलंय. इंडिगो कंपनीनं स्पष्टीकरण देऊन सारवासारव केली आहे. पण या संपूर्ण कालावधीमध्ये प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. आम्हाला तब्बल 13 तासांनी पाण्याची बाटली मिळाली अशी माहिती एका प्रवाशानं दिली. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचं विमान सकाळी 6:55 मुंबईहून इस्तांबूलला उड्डाण घेणार होतं. मात्र यामध्ये झालेल्या बदलाबाबत प्रवाशांना माहिती देण्यात आली नाही. या प्रवाशांना अनेक तास विमानातच बसवून ठेवण्यात आलं. इंडिगोच्या कर्मचाऱ्यांकडून उड्डाणाबाबत कोणतीही माहिती दिली गेली नसल्यानं गोंधळात पडल्याची प्रवाशांची तक्रार आहे. इंडिगोच्या या विमानानं इस्तंबूलला निघालेल्या प्रवाशांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यांनी पर्यायी विमान उपलब्ध करून द्यावं किंवा पैसे परत द्यावे ही मागणी लावून धरली. त्यानंतर आता इंडिगोनं नवं विमान देणार असल्याचं जाहीर केलं. विमान प्रवासात प्रवाशांची सुरक्षितता हा सर्वोच्च निकष असतो. सर्व विमानांची उड्डाणं अनेक दिवसांपासून पूर्वनियोजित असतात. त्यापूर्वी सुरक्षिततेच्या सर्व चाचण्या पूर्ण करणं अपेक्षित असतं. इंडिगो कंपनीनं ही चाचणी केली होती का? शेवटच्या क्षणी अडचण आल्यानंतर पर्यायी विमान देण्यास इतका उशीर का झाला? कंपनीनं प्रवाशांना विश्वासात घेऊन सगळ्या कल्पना का दिल्या नाही? विमानाला सतत उशीर झाल्यानं प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि त्यामधून विमानतळावर काही गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर त्याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न या 16 तासांच्या फियास्कोनं निर्माण झाले.